जंगम, बुडा जंगम आणि माला जंगम समाजाबाबत सोशल मीडियावर तसेच काही दैनिकांमधून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांचा तीव्र निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी समाजाचे अध्यक्ष राजशेखर कंदलगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली। याचबरोबर अनुसूचित जातीतील या समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणीसाठी प्रशासनाकडून होणारा त्रास तातडीने थांबवावा असेही त्यांनी सांगितले। कंदलगावकर यांनी सांगितले की बेडा जंगम, बुडगा जंगम व माला जंगम समाजाचा समावेश स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनुसूचित जातींमध्ये असून त्या संदर्भातील ऐतिहासिक व शासकीय पुरावे उपलब्ध आहेत। मात्र आजही समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वारंवार कागदपत्रे सादर करणे, स्थानिक चौकशी आणि विविध स्तरांवरील पडताळणी प्रक्रियेला सामोरे जावे लागत असून ही प्रक्रिया अत्यंत जाचक असल्याचा आरोप त्यांनी केला। उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि मानवी हक्क आयोगाने समाजाच्या बाजूने विविध आदेश दिले असतानाही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा दावा त्यांनी केला। समाजाबाबत चुकीची माहिती पसरवून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी सुलभपणे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। पत्रकार परिषदेला श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, सातलिंग स्वामी, शिवकुमार स्वामी, सुप्रिया स्वामी उपस्थित होते। श्रीकंठ शिवाचार्य नागणसूर अप्पाजी व आमचे सातलिंग स्वामी व आमचे शिवकुमार स्वामी व आमच्या मॅडम सुप्रिया सोमनाथ स्वामी दिनांक 31 जुलै 2026 रोजी जे सोशल मीडियावरती आक्षेपार्ह आमच्या समाजाबद्दल बोललेले श्रीयुत केशव इंगळे यांनी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। आमचा समाज एकूण सर्वजण तरुण मंडळी एका वेगळ्या वर्णावर असल्यामुळे ते आम्ही शांततेने इथं पत्रकार परिषद घेऊन निवेदन देण्याचं आमचं मानस आहे की त्यांना एवढंच सांगू इच्छितो की जे आपण जे बोललात की बेडा जंगमचे आम्ही बुडगा जंगम जे समाजाचे जातीचे दाखले जे आहेत ते जातीचे दाखले काढत असताना आमच्या समाजाच्या लोकांना 2 वेळा अग्निपरीक्षा द्यावी लागते। एक अग्निपरीक्षा पहिली की प्रमाणपत्र काढत असतानाच सुरुवातीलाच आमच्या समाजाच्या लोकांना संशयाने बघितलं जातं आणि कागदोपत्र देऊनसुद्धा 1950 वर्षापूर्वीचे कागदोपत्र देऊनसुद्धा त्याचं निर्गम उतारा मागवलं जातं। निर्गम उतारा क्लार्कनी मागितल्यानंतर विभागीय अधिकारी जे आहेत ते परत एकदा त्याची सुनावणीला सर्कल चौकशी, गृह चौकशी, स्थानिक चौकशी ह्याची चौकशी करून मग शहानिशा करून एवढंच होऊनसुद्धा ते परत समाधानी होत नाही तर ते दप्तर ओरिजिनल त्या शाळेच्या मुख्याध्यापकासहित तहसील कार्यालयाला बोलवतात आणि ते पडताळणी करतात, बघतात आणि त्या वेळेस लगेच भेटतात असं होत नाही। त्यांनी आमच्या मुख्याध्यापकाला आम्ही जर गाडी करून आणलं तर ते जागेवर नसतात, दौऱ्यावर गेलेले असतात। अशा पद्धतीने आमच्या समाजा लोकांना त्रास दिला जातो आणि जाती दाखला दिल्यानंतर परत ते पडताळणी करत असताना परत तीच पोझिशन आमच्या समाजाच्या लोकांना होते की जे दप्तर आम्ही दिलेलं असतो कागदोपत्र त्याची पडताळणी होते व पडताळणी केल्यानंतरसुद्धा त्यांनी दक्षता पथक लावलेलं आहे समाज कल्याण खात्याने की एक DYSP ग्रेडचा अधिकारी असतो तो जातीने जाऊन त्या शाळेत जाऊन प्रत्यक्ष तो बघतो आणि त्याचा अहवाल त्यांनी देतात। ते दिल्यानंतरसुद्धा त्यांनी तयार होत नाही जात पडताळणी अधिकारी, पण तरीसुद्धा ते कागदोपत्री परत एकदा त्यांनी निर्गम उतारा वगैरे मागितलं जातो। ते सादर केल्यानंतरसुद्धा हे अहवालानुसार त्यांनी बैठक बसून तेव्हा ते जाती दाखला इश्यू केला जातो। एवढं सहजासहजी आम्हाला दाखले मिळत नाहीत आणि यापूर्वी आमच्या समाजाचे लोक अशिक्षित असल्यामुळं जाती दाखले याच्याकडं फारसं कुणी बघितलंच नाही। कारण एक तर आम्ही व्यापारी लोक, गूळ व्यापारी, किराणा दुकान चालवणारे आमचे हे समाज आणि आपलं पूजा अर्चा करून जीवन जगणारे आणि गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांचे अंत्यविधीचं काम आमचे समाजाचे लोक करतात। हे करत असताना यांना हे सर्टिफिकेट मिळतं हे माहीतसुद्धा नाही। हे आत्ता आम्ही जस्ट काही शिकलेले लोक सांगितल्यामुळं आणि जाती दाखले काढत आहेत। काढत असताना तेव्हा आम्हाला कळालं की आम्ही अनुसूचित जातीमध्ये आम्ही मोडले जातो। त्यावेळेस आमच्या समाजाचे लोक हे जाती प्रमाणपत्र काढायला सुरुवात केली।
त्याचं पोटसूळ यांना उठलेलं आहे. ठीक आहे, आणि जे कोणी असेल त्यांना तुम्ही चौकशी करायला काय अडचण नाही आमची. मग चौकशी जर करायची असेल तर संपूर्ण 59 जातीच्या चौकशी तुम्ही करा, असं आमची मागणी आहे. मग तुम्ही फक्त आमच्याच जातीला एक टार्गेट करून तुम्ही विनाकारण त्रास देण्यात अर्थ नाही आहे. व शांतता अबाधित राहण्यासाठी सर्व समाजातील लोक गुण्यागोविंदाने एकत्रित राहत असताना आणि हे कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम हे केशव इंगळे व त्यांचे सहकारी, मग त्यांचे खरं तर केशव इंगळे हे माझे मित्रच आहेत, पण त्यांचा हे काम नाही आहे मला असं वाटतं. त्यांचा मागचा करता करिता जो कोणी धनी आहे त्यांनी समोर यावं, त्याला आम्ही चोखपणे उत्तर देऊ. आणि आत्तापर्यंतचे शासनाचे व तालुका प्लेसच्या न्यायाधिकारी व जिल्हा अधिकारी व डिस्ट्रिक्ट कोर्ट व उच्च न्यायालय मुंबई व सर्वोच्च न्यायालय यांच्या सर्व न्यायनिवाडे हे सगळे आमच्या बाजूने लागलेले आहेत. व शासनसुद्धा आमचे परिपत्रक काढलेले आहेत. 1996 साली, 2001 साली आणि 2003 साली हे परिपत्रक काढून देण्यात यावं असं राज्यपालाच्या सहीने त्यांनी आदेश दिलेला आहे. तरीसुद्धा जातीत दाखला आमच्या लोकांना अजून बी सुद्धा सहजासहजी मूलतः हे बेडा जंगम सर्टिफिकेट देऊ नका, आमच्या समाजावर आमच्या याच्यावर अन्याय होत आहे, हे देऊ नका म्हणून त्यांनी मेन याच्यामध्ये निवेदन दिलेले आहे. पण देऊ नका म्हणून सांगणारे ह्यांनी कोण आहे? आम्ही डॉक्टर आंबेडकरने लिहिलेले संविधानमध्ये आपल्याला आपल्या हक्क आपण मागत आहोत. तो त्यासाठी कोणाचा समाजाच्या पोटावर पाय ठेवून हे जंगम समाज हे करत नाही आहे. आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे यासाठी हे समाज झटत आहे, बाकी काय नाही. त्यांनी असं देऊ नये. तो हक्क आपण मागतो आहे ते आंबेडकर संविधानमध्ये लिहिलेले आहे, तसं त्या हक्क आमच्यासाठी आम्ही झटतो आहे, बाकी काय नाही. ते वक्तव्य त्यांच्या समाजामध्ये आपण अन्याय करायचा हे करायचं मुळीच आमचा उद्देश नाही आहे जंगम समाजाचं. ते आपण संविधानप्रमाणे आपला हक्क आपल्याला पाहिजे.